अहिल्यानगर प्रीमियर लीग मध्ये GNS नाईट रायडर्स संघ विजेता ठरलाय। अहिल्यानगर प्रीमियर लीगमध्ये GNS नाईट रायडर्स विजेता। सुपर ओव्हरमध्ये रंगला थरार। अहिल्यानगर सुपर किंग उपविजेता। कुशल पाटीलचं शतक, प्रेम इगेचा झंझावती खेळ चर्चेमध्ये। अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं आणि SK क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं आयोजित 16 वर्षाखालील अहिल्यानगर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या वर्षातील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला। GNS नाईट रायडर्स आणि अहिल्यानगर सुपर किंग या दोन बलाढ्य संघामध्ये या झालेल्या लढतीमध्ये अखेर सुपर ओव्हरमध्ये GNS नाईट रायडर्स संघानं बाजी मारत विजेतेपद पटकावलं, तर अहिल्यानगर सुपर किंग संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत GNS नाईट रायडर्स संघानं 20 षटकामध्ये 4 बाद 190 धावांचं मोठं आव्हान उभं केलं, तर अहिल्यानगर सुपर किंग संघानं पाठलाग करत कुशल पाटीलनं अवघ्या 59 चेंडूमध्ये 105 धावांची तुफानी खेळ करत 8 चौकार आणि 6 षटकार ठोकलेत। त्याला राम खोमणेनं 58 धावांची उत्तम साथ देत दोघांनी 163 धावांची भक्कम भागीदारी उभी केली। 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अहिल्यानगर सुपर किंग संघाने जोरदार लढत दिली। शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 11 धावांची गरज असताना सामन्यानं रंगत घेतली। अखेरच्या 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना फलंदाजानं षटकार मारत सामना बरोबरीत आणला। शेवटच्या चेंडूवर 1 धाव हवी असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाद झाल्यानं सामना सुपर ओव्हरमध्ये गेला। सुपर ओव्हरमध्ये अहिल्यानगर सुपर किंग संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली। पहिल्या चेंडूवर षटकाराच्या प्रयत्नात झेलबाद, तर दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा उडाल्यानं संघाला एकही धाव करता आली नाही। त्यामुळे GNS नाईट रायडर्सला विजयासाठी केवळ 1 धावाची गरज होती, जी त्यांनी दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत सहजपणे पूर्ण केली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं। या रोमांचक सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होते। प्रत्येक चेंडूवर जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता। स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा नगरसेवक करण कराळे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी आयोजक SK क्रिकेट अकॅडमीचे संदीप पाटोळे, अजय कविटकर, धीरज आव्हाड, सम्राट देशमुख, वैभव कराडे, ऋषिकेश सुंबे तसंच खेळाडू, पालक, मार्गदर्शक आणि क्रिकेट प्रेमी हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। वैयक्तिक कामगिरीमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रेम इगे याला, मॅन ऑफ द सिरीज राम खोमणे याला, बेस्ट फिल्डर ओंकार टकले, बेस्ट बॉलर कुशल पाटील, तर बेस्ट बॅट्समन प्रिन्स सिंग याला देण्यात आला। तसंच उदयोन्मुख खेळाडू म्हणून तन्मय फुले आणि कार्तिक कराडे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला। यावेळी नगरसेवक करण कराळे म्हणाले की अशा स्पर्धांच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडतात। SK क्रिकेट अकॅडमी लहान वयातच खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे। सेमीफायनल आणि फायनलसारख्या सामन्यातनं खेळाडूंना मोठा अनुभव मिळतो। क्रिकेटमध्ये 19 वर्षापर्यंत करिअरच्या मोठ्या संधी आहेत, त्यामुळं खेळाडूंनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत ठेवून पुढे जावं। या थरारक सामन्यानं उपस्थित प्रेक्षकांना क्रिकेटचा खरा आनंद दिला आणि भविष्यातील उत्कृष्ट खेळाडूंची झलकही या ठिकाणी पाहावयास मिळाली। आजचा आपल्या या SK क्रिकेट अकॅडमी आयोजित अहिल्यानगर प्रीमियर लीग अंडर-16च्या ज्या टुर्नामेंट झाल्या, या टुर्नामेंटच्या फायनलच्या बक्षीस वितरणाप्रसंगी आपल्यामध्ये जे उपस्थित झालेले आहेत असे GNSचे संघमालक आणि उद्योजक सम्राट सर देशमुख, त्याचप्रमाणे उद्योजक धीरज शेठ आव्हाड, कविटकर सर, आणि ज्यांच्या प्रयत्नातून अशा अनोख्या आणि एकदम दर्जेदार टुर्नामेंट आपल्या अहिल्यानगरमध्ये होत आहेत, असे आपले संदीप सर आडोळे, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। आपण पाहिलं की या टुर्नामेंटच्या आधी जी विमेन्स प्रीमियर लीग झाली, तीसुद्धा अशा पद्धतीने सरांनी ऑर्गनाईज केली की त्या टुर्नामेंटचं इंटरनॅशनल लेवलच्या प्लेयरनीसुद्धा कौतुक केलं। अशा पद्धतीची टुर्नामेंट संदीप सरांनी सिंगल हँडेडली ऑर्गनाईज केली। मी संदीप सरांचे आणि त्यांची सर्व टीम यांचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करेल की एवढ्या चांगल्या टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित करत आहात। खरं ॲज अ प्लेयर खेळताना सर्वांसाठी, प्लेयरसाठी जे महत्त्वाचं असतं तो असतो तो एक प्लॅटफॉर्म। तो प्लॅटफॉर्म वारंवार जे तयार करून देत असतात संदीप सर, अंडर-14 असेल, 16 असेल, 19 असेल, सगळ्यांसाठी वेळोवेळी ते कायम टुर्नामेंट ऑर्गनाईज करत असतात। जे आम्ही लहान असताना आम्ही ज्यावेळेस खेळायचो त्यावेळेस आमचंसुद्धा ड्रीम असायचं, खेळताना ज्यावेळेस इन्व्हिटेशनला जायचो आमच्या चर्चा व्हायच्या की जेव्हा केव्हा नगरमध्ये APL सारखी चांगली टुर्नामेंट होईल
त्यावेळेस पुण्यामध्ये व्हायच्या लीग, कोल्हापूरला व्हायच्या, संभाजीनगरला देखील व्हायच्या, पण नगरला होत नसायच्या. पण आमची इच्छा असायची की नगरलाही व्हावं, पण आमचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं. पण तुमच्या सर्वांचं स्वप्न न राहता संदीप सरांनी ते साकार केलं आणि तुम्हाला अहिल्यानगर प्रीमियर लीग ही खेळायला भेटते, म्हणून खरोखर तुम्ही सर्व भाग्यवान आहात. आजचा जो सामना झाला खरंच तुम्हाला नसतो असा अपेक्षित, पण आमच्यासारख्या प्रेक्षकांना जसा पाहिजे असतो तसाच सामना आज या ठिकाणी झाला. एकदम नेल बायटिंग फिनिश झाली. त्याच्यामध्ये म्हणजे गेलेला विजय परत GNSने ओढून आणलेला आहे. त्यासाठी त्यांचं खरंच, त्यांची जी बॉलिंग टीम आहे त्याच्यासाठी खरंच कौतुक केलं पाहिजे त्यांचं. अहिल्यानगर सुपर किंगचे सुद्धा चांगले बॅट्समन पाहिले आपण, ज्यांनी सेंचुरी मारली, हाफ सेंचुरी मारली, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. की हे जे फायनल, सेमीफायनल, नॉकआउट स्टेजेसचे जे गेम असतात तर त्याच्यामध्ये अंडर प्रेशर परफॉर्म करणं ही काही सोपी गोष्ट नसते. तर असे प्लेयर यांनी सेंचुरी मारली आणि तेही चेज करताना, त्यामुळं खरंच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. ते जिंकले आणि तुम्ही हारले असं आज अजिबात झालेलं नाही आहे. एक चांगला गेम झाला, तुम्ही चांगलं खेळलात. थोडंसं आज लकवर गेम गेला की GNS जिंकली आणि अहिल्यानगर सुपर किंग हारली. पण दोन्ही टीम, असं मला आजच्या गेमवरनं वाटतं सर, की दोन्ही एकदम डिझर्विंग टीम होत्या. 100%. त्यासाठी दोघांनाही माझ्याकडनं शुभेच्छा. आणि सर्व तुम्ही अंडर-16च्या आहात म्हणून, म्हणजे अजून तुमच्याकडे भरपूर काळ बाकी आहे. पण भरपूर काळ बाकी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही जशी चालली आहे तशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा किंवा त्याच्यामध्ये जीव न टाकावं. खऱ्या अर्थाने जर पाहायचं झालं तर तुम्हाला अंडर-19पर्यंत जास्त स्कोप असतो कुठल्याही टीममध्ये घुसायला. महाराष्ट्राची असेल किंवा इंडिया अंडर-19 जरी खेळायचं असेल तर तेव्हापर्यंत तुम्ही दिवस रात्र कष्ट केले पाहिजे. दोन्ही वेळेस तुम्हाला सकाळीसुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे, संध्याकाळी प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि जिथं जिथं चान्स भेटेल तुम्हाला मॅचेस खेळायचा तर तिथं जाऊन नक्कीच तुम्ही सगळ्यांनी मॅचेस खेळल्या पाहिजे. कारण की मॅचचं जे टेम्परामेंट असतं ते प्रॅक्टिसमध्ये कधीच तुमचं होणार नाही आहे. म्हणून जेवढ्या तुम्हाला मॅचेस जास्तीत जास्त खेळता येतील तेवढ्या सगळ्यांनी जास्तीत जास्त मॅचेस खेळा. आपल्या ADCA आता आधीसारखं राहिलेलं नाही आहे. डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा फार बदल घडलेले आहेत. आपल्या नवीन जे अध्यक्ष आहेत अहिल्यानगरचे, आपले आमदार संग्राम भैया जगताप असतील किंवा आपले पालकमंत्री असतील राधाकृष्णजी विखे, सुजयदादा असतील, हे सुद्धा वारंवार प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळाडूंना असतील किंवा इतर कुठलंही क्षेत्र असू, औद्योगिक असू किंवा आरोग्याचं असू, कुठलंही क्षेत्र जरी असलं तर त्यांचा कायम पाठिंबा आहे. तर तुमचं फक्त एवढंच काम आहे की एक चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. मॅचेसला जातील तेव्हा चांगलं परफॉर्मन्स करायचं आहे. तुम्हाला पाठबळ देणारे चांगले लोक आपल्या नगरमध्ये आहेत. सम्राट सरांसारखे आहेत, डॉक्टर हर्षवर्धन तर्नवर सरांसारखे देखील आहेत, जे वारंवार तुमच्या पाठीशी असतात. ते तुम्हाला कायम सपोर्ट करत असतात. त्याच्यामुळं तुम्ही आता इथून पुढचे जे 2 वर्ष आहेत तुमचे, तर ते 2 वर्ष एकदम मन लावून प्रॅक्टिस केली पाहिजे. तुमचे घरचे देखील तुमच्यामध्ये एवढा वेळ इन्व्हेस्ट करतात, इथं आलेले आहेत पॅरेंट्स सगळ्यांचे, तर ते जेवढा वेळ तुम्हाला देत आहेत तेवढा वेळ तुम्ही युटिलाइज केला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. कारण की वेळ जरी जास्त, तुम्ही लहान जरी असले तरी 2च वर्ष तुमच्या हातात आहे. तर तुम्ही कसलाही विचार न करता एकदम चांगली प्रॅक्टिस करा. आणि लवकरच आम्हाला आणखीन जास्त शौर्य असतील किंवा ते घोडकेंचं काय नाव सर, देवाशीष घोडके, असे आणखी प्लेयर आपल्याला नगरमधनं वरती पाठवायचे. लवकरच इंडिया अंडर-19 असेल किंवा इंडिया देखील रिप्रेझेंट करतील असे प्लेयर आपल्याला अहिल्यानगरमधनं पाठवायचे. तर पुन्हा एकदा मी संदीप सरांचे आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर ही टुर्नामेंट सक्सेसफुल होण्यासाठी जेवढे ही टीम ओनर्सनी त्यांना साथ दिली त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. सर्व आपले अंपायर्स असतील, त्यांचा जो सपोर्टिंग स्टाफ असेल, कविटकर सर असतील, आपलं जिल्हा क्रिकेट असोसिएशन असेल, गणेशदादा असतील गोंडाळ, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की नेहमी ते संदीप सरांना सपोर्ट करत असतात आणि असाच सपोर्ट त्यांना राहील आणि अजून चांगले टुर्नामेंट संदीप सरांकडून घडत राहू अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थँक्यू. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.